पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ते 3.5 मुहूर्त महत्वाचे आहेत. त्याच्यामधला दीपावली हा एक महत्वाचा सण. त्या दीपावलीच्या सणाच्या निमित्तानं आपणा सगळ्यांना इथं उपस्थित असणाऱ्या सह मोहोळ तालुक्यातील मोहोळ मतदारसंघातील सर्व माझ्या बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. अतिशय यश कीर्तीचा आनंदमय वर्ष जाऊ अशा प्रकारची नागरिकांची प्रार्थना करतो. आज इथं एव्हीएस उद्योग समूह या समूहाच्या दूध उत्पादक सभासदांना जो आपण इथं त्याला दीपावलीच्या निमित्तानं सदिच्छा भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 16 साली इथं हे दूध संकलन केंद्र तानाजी बापून चालू केले आणि जवळपास 9 वर्ष झाले. काल मला ते निमंत्रण द्यायला आले. माझ्या लक्षात आलं की आपण याचं उद्घाटन केलेलं आहे म्हणून. आणि मग त्यांना मी विचारलं दूध किती आहे काय आहे, तर त्याने सांगितलं 7,000 लिटर दूध आहे म्हणून. याला म्हणलं माझा हा जगन्नाथ दिसतोय म्हणजे. तानाजी बापूंना कळलं म्हणलं, पण तालुक्यातल्या मतदारांना काय कळलं नाही की अशी मला शंका निर्माण झाली. विनोदाचा भाग सोडून द्या. परंतु 9 वर्षापूर्वी तानाजी बापू आणि त्यांच्या चिरंजीवांनी हा उद्योग सुरू केला. खरं म्हणलं तर ते मिलिटरी मॅन, बरोबर ना, मिलिटरी मॅन, त्यांचा आणि जनतेचा फारसा संबंध कधी येत नसतो. ज्यावेळेला ते मिलिटरी असतात त्यावेळेला त्यांची देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी म्हणून ते प्रामाणिकपणे तिथे काम करत असतात. ज्यावेळेला आपण बाँड्रीवर जाऊ, ज्यावेळेला ह्यांच्या सानिध्यात राहू, त्याला आपल्याला त्यावेळेला या लोकांचं महत्व कळतं. हे कसे राहतात, कसं आपलं जीवन जगतात, कशा निसर्गाचे 2 हात करतात, बरोबर आहे ना मेजर. प्रचंड अशा प्रकारच्या निसर्गाच्या 10-10 मिनिटाला बदल होत असतो, तशामध्ये हे राहत असतात आणि आपलं रक्षण करतात. आणि ते करत असताना पुन्हा रिटायर झाल्यानंतर खरं ते शेती व्यवसायातली मंडळी फौजीमध्ये गेले. फौजीमध्ये जाणारा प्रत्येक सैनिक हा अत्यंत प्रामाणिक असतो आणि तो जे प्रामाणिक असतो त्याचा प्रामाणिकपणा हा त्याच्या इतका रक्तात भिनलेला असतो की ते अखेरच्या श्वासापर्यंत तो प्रामाणिकच राहतो. आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा हा तुमचा दुधाचा, जरा पुढं दुधाचा व्यवसाय. ह्याला आपण म्हणजे आपल्या भाषेत या व्यवसायाला आपण नाश्ता व्यवसाय म्हणतो. म्हणजे तशा अर्थात नव्हे, म्हणजे एक दिवस 1 तास दूध मागे पुढं झालं सगळं नुकसान होतं. म्हणजे आमच्या भगिनी यायच्या इथं बाया तसंच म्हणत असतात त्या दुधाचं. म्हणजे तर असा व्यवसाय त्यातले आपल्याला फारशी त्या काळामध्ये माहिती नव्हती. त्या काळामध्ये तानाजी बापूने आणि त्यांच्या सहकार्याने हा व्यवसाय उभा केला. आणि उभा केलाच नाही तर आज जवळपास 7,000 लिटर पर्यंत दूध जे वाढलं, याचा अर्थ आहे की त्यांच्यावर लोकांचा विश्वास वाढत चालला. आणि विश्वास का वाढत चालला तर त्यांनी ग्राहकांचं नातं हे मालक ग्राहक हे दूध उत्पादक आणि खरेदी करणार असं न ठेवता एक बंधुत्वाचं नातं त्यांनी निर्माण केलं. आणि हा व्यवसाय ही माझ्या पोरांच्यासाठी नाहीये, माझ्या प्रपंचासाठी नाहीये, तर त्यातला काही अंश आमच्या पोटापुरता आम्ही ठेवू आणि बाकीचा तुम्हाला देऊ अशा प्रकारचं करून. आज त्याला मी विचारलं तर 37 रुपये ती भाव देत आहे, बरोबर ना. जे दूध इथं आणून वाढतात त्यांना 37 देतात. जे दूध आपण खरेदी करतो तिथं 37 रुपये भाव देतात. मला वाटतं मोहोळ तालुक्यामधल्या बोटावर मोजणे इतकेच व्यवसाय एवढा भाव देतात. म्हणजे एवढं कमी मार्जिन ठेवत असतात. मार्जिन तर कोणीही ठेवणार नाही, परंतु एवढं कमी मार्जिन ठेवत आहेत आणि ते आपल्या सगळ्यात हित करतायत.
मी इथं त्यांच्या किरण मानेचं आणि त्यांचे सगळे सहकारी विशाल आहेत, विनोद आहेत, वैभव आहेत, यांचं अभिनंदन करेन की माझा हात दुखायला लागला नारळ फोडून फोडून. इतके वेळा नारळ यांच्या वाहनांचा, यांच्या काय काय वेगवेगळे बरोबर आहे ना, उपक्रमाचा फोडण्याचा योग मला आला. हे तिघाच्या हे चारी आपण आता आमच्यासारखी राजकारणी माणसं ही समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, का तर आमच्या स्वार्थासाठी. परंतु यांचा जर आदर्श आपण घेतला तरी चारी चार जातीचे आहेत. आपल्याला जातीवर बोलायत नाही, इलेक्शनवर बोलायत नाही, कशावर बोलायत नाही, परंतु एक धनगर आहेत, एक मराठा आहेत, बरोबर ना, एक लिंगायत आहेत ना. अशा प्रकारे वेगवेगळ्या जातीला ते कुठल्या जन्माला देव देतो, कुठल्या जात धर्म हे आपण केलेल्या सगळ्या व्यवस्था आहेत. आपण दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हणत नाही की तुझ्या जातीच्या माणसाचं ब्लड आणून दे म्हणून, डॉक्टर आहेत देतो. तुम्ही सांगता का किंवा तुम अभी मुस्लिम का लो किंवा इसका लो नाही आहे, त्यांच्याकडे ते वेगळं असतं. परंतु आम्ही मात्र हे सगळं आमच्या स्वार्थासाठी करतो. मला यांचा मुद्दाम का सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी हे अनुकरण केलं पाहिजे. इलेक्शन सोडून द्या, पण आज ते 5-7 वर्ष झालं एकत्र व्यवसाय करतायत आणि एकत्र व्यवसाय करतायत म्हणजे जिथं आर्थिक व्यवहार तिथं येतो तो व्यवसाय ते एकत्र करतायत. तुम्ही पुढच्या काळामध्ये बाय प्रॉडक्ट काढण्याचा मानस व्यक्त केलाय, अतिशय चांगला आहे. कारण याच्या बाय प्रॉडक्ट मध्ये सुद्धा खूप चांगल्या तर बाय प्रॉडक्ट काढण्याचा प्रयत्न ते करतायत. ह्या दुधातलं मला काय फारसं कळत नाहीये, पण आमचं बी दूध आहे एवढं मला माहिती, म्हणजे म्हशीचं दूध आहे. कारण काय झालंय, लोक म्हणायला लागलेत की तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे या, म्हणून मला आता आपण म्हशीचं दूध खाऊन म्हणलं ताकद वाढवू म्हणलं. त्याचं मोहळं आमचं बंद केलं. आता आम्ही इकडनं आलो, ढोक बाबाला गेलो, ढोक बाबा जाऊन आलो सगळे. बाबा म्हणलं काय करावं, काय झालं गेलं तर म्हणलं काय चाललंय काय. एका बाजूला आम्ही प्रत्येक कुटुंब उभा करा म्हणून सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला काट्या घालतो म्हणून सांगता येत नाही. काय चाललंय काय, काय नैतिकता आहे, काय काय असं त्यात मला जायचं नाही. परंतु यांनी जे बाय प्रोडक्ट चांगल्या प्रकारचा चालू केलाय करणार, ते नक्कीच त्यात यशस्वी होतील. डॉक्टर त्यावेळेला आम्हाला बोलवा, काय नसताना का आपण आपलं आम्यात आहे, डब्यात आहे मागे तसं बोलवा. आणि त्यांनी आता या वर्षी तर तुम्हाला भेट देता येते, म्हणजे भेट फुल नाही फुलाची पाकळी. त्या प्रभू रामचंद्राला काय काय मिळत होतं त्या सुदाम्याला, श्रीकृष्णाला, परंतु त्याच्या सुदाम्याचे पोहेच आवडले. तसं याने आपल्या ह्यांच्या परीला यंदा थोडी भेट दिली, परंतु त्याने आता डिक्लेअर केलं की पुढच्या वर्षीपासून तो काय नफा येईल तो नफा सगळा आपल्या घरी न्यायचा. मी सांगितलं हे मेजर आहेत, त्यांना काय फारसं संसारात दिले गेलं नव्हतं, ते मिलिटरी तिकडे ते फौज त्याच सवय त्यांचे कदाचित त्यांना असेल, त्यांच्या जीन्स मुलांना आल्या असलं. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून या दूध संघाला जे दूध घालणार आहेत त्यांना 50 पैसे हे अधिक ते देणार आहेत. म्हणजे जे मिळत नफा किती होईल त्यातले अधिक ते देण्याचं काम मला वाटतं. तसं सुद्धा प्रायव्हेट कंपनी पहिल्यांदा देतात, मला माहित नाही कोण देतात करायचं ते, परंतु प्रायव्हेट वाले कोऑपरेटिव्ह वाले द्यायचे, कारण त्यांना ती मतं लागायची म्हणून द्यायचे. आता तुम्हाला तसं काहीच नाही, तरी सुद्धा मी जसा मागा उल्लेख केला की हे नातं ऊस दूध उत्पादक आणि खरेदीदार असं नाहीये, तर हे नातं बंधूच आहे, भावाभावाचं नातं आहे. या दृष्टीने यांनी सगळ्या ग्राहकाकडे आजपर्यंत दूध उत्पादकाकडे बघितलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काळात तसे देणार आहेत.